मालक मालक शोभा झोपली. मालक हे बघा मी काय आणलंय. काय आणलंय? बघा तर काय? तुम्ही ओळखता ना. तुमच्या बंद मुठीत काय आहे मला कसं कळणार? काय आहे सांगा ना. म्या ना चिंच आणली. घ्या ना. ना आता नको, बुटीकला जायला उशीर होतोय. थांबा जरा नंतर खातो. आम्हाला काय आहे, म्या तुमच्यासाठी एवढी चिंच आणली आणि तुम्हाला काय देण्यात येतं. घ्या ना. अहो नंतर खातो ना. अरे घड्याळ कुठे गेलं? अहो जादू करू नका, त्याची गरज नाहीये. बॅग कुठे गेली? थांबा. अहो थांबा थांबा, जादू करू नका, खरंच त्याची गरज नाहीये. मालक हो एकदा चिंच खाऊन बघा. लई मस्त आहे. हो. नाही काय, ऑफिसला जायला उशीर होतो. हो नंतर खाईन मी. फक्त काय करा माहितीये का, शोभा उठली ना की तिला चहा द्या. हं? ऐक. देतो देतो शोभा, थांबा. चला 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 चला. अनु जा पाणी भरून घे. होय. हॅलो. हा मॅडम. हा येतो मी. हो 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 बुटीकलाच येतोय. हो शोभा. शोभा चहा ठेवलाय. ठेव तिकडे. चहा ठेवला. बापरे, चष्मा दुरुस्त करायला लागणार. आता काय करायचं डोळ्यावर. मालक हो थांबा, मी तुमचा चष्मा ठीक करते. नको, असं तुम्ही एकदम चार चौकात तसं चुटक्या वाजवत जाऊ नका. कोणाला तरी लक्षात आलं तर गोंधळ होईल ना. पण मालक चष्मा. अहो काही हरकत नाही, त्याची गरज नाहीये. होईल होईल. तुम्ही का म्हणताय गरज नाहीये? अरे एक मिनिट. ऑफिस मधनं फोन आला. हॅलो. हा नाही मी निघालोय म्हणालो निघालोय. हो. मालक चष्मा. हा मी मदत करू का? अहो राहू दे. हो त्याची गरज नाहीये, मी करतो. हो. मालक सारखं का म्हणतायत मला गरज नाहीये? माझ्यावर रागवलेत का? ती मास्टर डॅची स्कूटर दिसते की नाही, ती गायब कर. हो करते. तू भूतकाळात जा हा, आणि शोभाच्या आयुष्यात मास्टरला यूज देऊ नको. म्हणून मला कळत नाही मी काय करू. मी पूर्णपणे अडकलीये. तुम्ही तेच करा जे तुम्हाला सांगितलंय. बॅग कुठे गेली? थांबा. अहो थांबा थांबा, जादू करू नका, खरंच त्याची गरज नाहीये. मालक चष्मा. हा मी मदत करू का? अहो राहू दे. हो त्याची गरज नाहीये, मी करतो.
बानू पाणी आणतो बाई. हा आणते. बानू पाहिजे जरा. बानू हा लक्ष कुठे आहे? पाय चेप जरा. हा ते दुखतायत ना. परत नाही जाणार आई बरोबर बाई. नुसती चालवते ही. सोबत आहे मी परत निघून गेले तर खोबड फोडीन परत. नाव काढलंस तर परत निघून जाण्याचा. तू एक तर निघून गेलीस. आमचे किती हाल झाले माहितीये. तू आहेस म्हणून घरात सगळं वेळेवर जेवण खाणं काम. परत जर नाव काढलंस ना तर याद राख. आम्हाला खूप गरज आहे ग तुझी बानू. म्हणजे मला तरी. अच्छा म्हणजे शोभाताईंना माझी गरज आहे. पण मग मालक का असे म्हणाले मला गरज नाही म्हणून? शोभाताई तुम्हाला खरंच माझी गरज आहे? हो असं का विचारते? नाही असंच विचारलं. पाहिजे बस राहू दे. जेवायला वाढ. मला खूप भूक लागली. हा. सोबताई मालक बॅग विसरले. माहिती आहे मला. त्यांचा डबा आहे यात. मग ते ऑफिस मध्ये काय खाणार? मी आधी येऊन येते. काही गरज नाहीये. बाहेरून आणून खाईल काहीतरी. तू वाढ ना जेवायला. भूक लागलीये ग. आधीच उशीर झालाय. वय हो चल बरं जेवायला. हा हा मॅडम तुम्ही बसा. मी एवढं कटिंग संपवून येतो. बरोबर. अरे मोहन येतोयस ना जेवायला? हो अरे काय शोधतोयस? ये ना लवकर जेवायला. काय झालंय मॅडम मी माझा डबा घरीच विसरून आलोय. अरे काही हरकत नाही. ये आमच्यात थोडं थोडं खा की. अहो नाही तुम्ही जेवा ना. तुम्हाला कशाला उगाच त्रास. म्हात्रे या हो. अहो आमच्या डब्यातले 2 घास खाल्ल्यावर आम्हाला काही कमी पडणार नाही हा. आणि तसंही आम्हीही आमच्या घरून अगदी चविष्ट जेवण बनवून आणतो हा. या हो, थोडं खाऊन घ्या. आलो हात धुवून येतो. ये लवकर ये. ताई मी आज जाऊ का? आता कुठे निघालीस? मालकांना डबा देऊन येते. आता घरातली कामं कोण करणार? भांडी घासायची. मी आल्यावर करते ना. बरं ठीक आहे जा. आणि हे बघ गेली पण इतक्यात गायब झाली. मालक अरे तुम्ही इथे का आला? मालक तुम्ही डबा विसरला होता. मी डबा द्यायला आले. पण माझं जेवण झालं. जेवण झालं? कसं काय? डबा तरी तर आहे. नाही ते काय झालं मी डबा आणला नव्हता ना म्हणून त्यांच्या डब्यातलं थोडं थोडं खाल्लं. आता याची गरज नाही. गरज नाही? हा म्हणजे माझं जेवण झालंय ना. आता त्यांच्यातलं आता डबा नसला तरी चालेल. याची गरज नाहीये. बर
आता काय झालं? काय झालं? हो काय झालं? नाही काय काय हो काय नाही. म्हात्रे हो त्या कापडचं तेवढं कटिंग करून त्या मी आले. हो कट म्हात्रे झालं का कापडचं कटिंग? नाही करतो ना. म्हात्रे अहो, काय केलं तुम्ही हे? काय झालं? तुम्हाला काय काम सांगितलं तुम्ही काय काम करून ठेवलं? लक्ष कुठे असतं तुमचं? अहो सगळ्या कापडाची वाट लावून ठेवली. आता मॅडमला काय उत्तर देऊ मी? का नाही नाही बरोबर आहे माझंच चुकलं. मी तुम्हाला काम सांगितलं ते अहो ऐक कापडाची वाट लावून ठेवली. घरी चालतच जावं लागणार आज. शोभा शोभा हा शोभा काय? भानू कुठे आहे? लता बरोबर मार्केटमध्ये गेली. का काय झालं? नाही काय नाही. बापरे त्याईपर्यंत थांबायला लागणार. हो चहा कर जरा. चहा करतो. हा चहा. अरे तू चष्मा ठेव खाली. हातात घेऊन काय काम करतोय? नाही करतो. हा 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 करतो. एक मिनिट. गोंधळ घाल नुसता. सांगितलं होतं ना चष्मा खाली ठेव आणि काम कर म्हणून. ऐकायचं नाही. एक काम धड करत नाही कधी. काय झालंय? चष्मा खाली ठेवता येत नाहीये. का? चष्मा बोटाना चिकटलाय. काय? चष्मा बोटाना चिकटलाय. कळलं मला. कसा काय चिकटला? ते सकाळी ना काडी ती अशी जरा निघाली की म्हणून ती चिकटवत होतो. ते चिकटवत होती बोट इतकी चिकटली. अरे एक नंबरचा वेंधळा आहेस तू. वेंधळा. थांब आता मी काढते. नाही होते. थांब ना. घट्ट पकड ना. नाही होते. नाही. अरे बघू ना मी काढते. सोड. नाही होत. नाही शोभून. अरे बघू ना मी काढते. सोड. नाही होत. नाही बघू. सॉरी आज चुकीच्या वेळेला आलो. येतो मी. येतो नंतर येतो मी. हे राहुल
राहुल अरे असं काही नाहीये, तू समजतोय तसं काही नाहीये रे. अरे मोन्या काळजी करू नको, मी नाही सांगणार कोणाला. चालू दे. अरे राहुल ऐकून घे ना काय म्हणतोय. मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम काय 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 झालं? हे बघ हा हात चिकटलाय हात चिकटले कशाला? चष्म्याला. चष्म्याला हात. काय मोन्या आता कसं हात चिकटतो रे चष्म्याला तुझा? चिकटला आता काय झालं त्याची एक सकाळी स्टोरी आहे मोठी. हा ती नंतर सांगते, आधी मदत कर. हा हा तुम्ही बाजूला हो, वहिनी. असा काढतो का नाही चष्मा नुसता दूर करतो. मोन्या थांब दाखव जरा. काय? ते चष्मा दाखव ना हात दे दे ना. हा खूप असते बघा. चिकटलं सोपं आहे, लगेच काढीन थांबा. निघून का झालंय? अरे इकडे हा, इथनं किती? एक मिनिट मोन्या. ए. थांब थांब हा. हा, हळू हळू हळू. तू जरा जोर लाव. ए, अरे हळू हळू हळू. अरे राहुल तू दादांना खेचत खेचत कुठं घेऊन चाललाय अरे तुझ्याच्याने खेचले जाणार आहेत का ते? अरे काय चाललंय तुझं उगीच? अंजू खेचत नाहीये, चष्मा काढतोय. त्याचा चष्मा त्याच्या हाताला चिकटलाय. अंजू म्हणजे असं कसं हाताला चष्मा चिकटला? काय झालं माहितीये का, सकाळी तर टिकला. स्टोऱ्या कसल्या सांगतोय मोन्या? अंजू आधी मदत करणार, आधी चष्मा काढला पाहिजे ना हाताला चिकटलेला. काय बरं 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 ते काय दादा जरा जपून काम करायचं ना तुम्ही. हा आता कितीला पडेल हे? हा? थांबा मला बघू द्या. मग इकडे चिकटलं ते थांबा. चिकटलाय ते. हा, बघते ना मी. हे, सांभाळून. वहिनी हा चष्मा असा निघणार नाही, आपल्याला दुसरा उपाय वापरावा लागेल. काय दुसरा काय? आपण असं करूया. हा खतरनाक. अगं बाई हे मला वाटलं होतं ही लोक काहीतरी लोक नसतोच म्हणत. सांगितलं उपाय एवढ्यात. नाही मग सांग ना आधी. आपण एक काम करूया, म्हणजे सुरीने थोडं कापावं लागेल. सुरीने काय काय? निघेल दादा, रक्त निघेल थोडं दादा, थोडं रक्त निघेल, पण चष्मा निघेल ना. हा? त्याच म्हणलं. शोभा कापड सुरीने रक्त निघेल. शोभा नाही पण मग आता दुसरा मार्ग आहे का? दुसऱ्या मार्गाचं बोट सांगा कापायचं. ना आता दुसरा मार्ग आहे का? अंजे दसोरी घेऊन. ए, अगं, शोभा ए, शोभा असं काय? अगं, शोभा बोट कापू नको. खाली बघ. खाली शोभा मी आयुष्यभर असा राहील पण बोट नको. शोभा नको. आणि हालतात का त्याचं? बोट नको. शोभा अगं, सांग. ए, अंजुली, अगं, हालू नका तुम्ही. एकच मिनिट. काय चाललंय? काय झालं? अगं भानू, अगं ते मोन्याचा हात आहे ना त्याच्या चष्म्याला चिकटलाय. आम्ही तोच काढण्याचा प्रयत्न करतो. मी बघते. थांबा अंजली पकडे. हा. आता हे घे. चाकपणा लागेल मोठा. ओय शपथ यार, निघाला. अरे निघालंय. भान कसली बारे यार तू. आम्ही कधीपासून प्रयत्न करतोय, निघतच नव्हता. तू एका फटक्यात काढला यार. राहुल मुद्द्याचं बोलूया. मुद्द्याचं काय बोलायचं? ज्याच्यासाठी आलो ते. कसं? काय का वहिनी बघा, हे चष्म्याच्या नादात आहे ना महत्वाचं बोलायचं राहून गेलं. काय अहो ते बीसीचे पैसे लावता ना तुम्ही, हा. त्याचा हिशोब लागत नाही. असं कसं नाही लागत हिशोब? अहो नाही तेच तर सांगायला आलो तुम्हाला. तुम्ही जरा बघा ना. तेवढं करू. आले लिहून ठेवलंय मी सगळं हिशोब लिहून ठेवलंय. अगं पण दिले होते ना हिने. नाही, नाही, मग लताने दिले. हे मला बसवलं आता. मला एक विचारू का? विचारा ना. मी जेव्हा लीलावती बरोबर होते तेव्हा मी तुम्हाला लई त्रास दिलाय, म्हणून तुम्ही माझ्यावर रागवलात का? सकाळपासून मला तुमची गरज नाही असं म्हणताय. अहो मी तुमच्यावर रागवलं नाही. सासूबाईंकडे असताना तुम्ही त्यांचं ऐकणं हे योग्यच होतं, कारण त्या तुमच्या मालकीण होत्या ना, त्यामुळे त्यांनी सांगितलेलं ऐकणं हे तुमचं कर्तव्यच होतं. मी गरज नाही म्हणालो ती ही अशी साधी कामं करण्याची, म्हणजे डबा आणून देणं किंवा बॅग देणं वगैरे. अहो ही कामं माझी मी करू शकतो, शिवाय ही सगळी कामं तुम्ही केलीत ना तर मी आळशी होईल, परावलंबी होईल म्हणून म्हणालो. पण मला तुमची गरज नाही असं नाही, मला तुमची खूप गरज आहे, खरंच खूप गरज आहे. पण माझी एकमेव आणि सर्वात चांगली मैत्रीण म्हणून गरज आहे, आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे नाही का?